नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला आज आहे ना तूप बनवण्याची पद्धत दाखवणार आहे. त्याच्यात छोट्या छोट्या ट्रिक्स आहे, त्या तुम्हाला समजतीलच आता. आणि ही माझी 6 दिवसाची दुधावरची साय आहे तापवून ठेवलेली. आणि ही मी असं बर्फ रात्रभर थंड पाणी करून घेतलेलं आहे. मी आता तुम्हाला दाखवते. आता हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी, त्याच्यात ही साय टाकून घेणार आहे. आता ही सगळी साहित्य काही वाचणार नाही, त्याच्यात मी थोडे थंड पाणी टाकून घेणार आहे. आता हे आपल्याला मिक्सरला दळायचं आहे. आता आपण हे लोणी काढून घेतलं. पहा मैत्रिणींनो, हे असं एवढा लोण्याचा गोळा निघला पाहिजे याच्यामध्ये. पण याच्यात ना आपण आता हे थंडगार पाणी टाकणार आहे. हा लोण्याचा गोळा असा धुवून घेणार आहे. पहा आपला किती सफेद मस्त लोण्याचा गोळा तयार आहे. आता आपला लोण्याचा गोळा कसा वितळायला लागला. आता मी इंडक्शनवर या कटोरीतच काढायला ठेवलं. जास्त काही भांडे पण खराब नाही होतील, जास्त वेळ पण नाही लागत. आता हे आपलं तूप बनवून राहिलं, त्याला काही जास्त हलवायची पण गरज नाही राहत लोण्याला. आणि त्याच्यात मी आता टाकणार आहे 2 विलायची. हे पहा, त्याने खूप तूप टेस्टी लागतं. जरूर करून पहा मैत्रिणींनो अशा पद्धतीचं तूप. त्याच्यानंतर अजून एक वस्तू मी ॲड करणार आहे, पण ती थोड्या वेळाने तूप होत आलं. हे पहा मैत्रिणींनो, आपलं तूप तयार झालेलं आहे. आता ही गरम आहे ना, तेच त्याच्यामध्ये तुळशीचे 2-3 पानं टाकून घ्यायचे. याने पण खूप छान टेस्ट येते. आता तोपर्यंत मी डब्बान चाळण पण घेऊन ठेवलेली, तयारी करून ठेवली. आता हे बघा, आपण असं चाळणीने गाळून घेणार आहे. माझी तूप करण्याची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कशी करता ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. माझी तूप करण्याची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कशी करता ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. माझी तूप करण्याची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कशी करता ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता.